आषाढी एकादशी म्हटलं की विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होण्याचा पवित्र दिवस. या दिवशी आपण सगळेच मनोभावे उपवास करतो. पण उपवास म्हटलं ना की नेहमी तीच ती साबुदाणा खिचडी आणि वडे खाऊनसुद्धा कंटाळा येतो. म्हणूनच आज आपण विठ्ठलचरणी अर्पण करण्यासाठी आणि तुमच्या उपवासाची गोडी वाढवण्यासाठी बनवणार आहोत अगदी विठ्ठलाच्या नामासारखेच तोंडात विरघळणारे उपवासाचे साबुदाणा लाडू. बनवायला सोपे आणि तितकेच पौष्टिकसुद्धा. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा आपल्याला मंद आचेवरती छान हलका होईस तोपर्यंत आणि त्याचा रंग किंचितसा बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. घाई करायची नाही. साबुदाणा जितका छान भाजला जाईल तितकेच लाडू टाळायला चिकटणार नाहीत. तर साधारण 4 ते 5 मिनटं साबुदाणा हलकासा रंग बदलेस तोपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. त्यानंतर याला आपण एका प्लेटमध्ये थंड होण्याकरता काढून घेणार आहोत. साबुदाणा भाजून झाला की त्यानंतर ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 1 वाटी मखाणे घेतलेले आहेत. यालासुद्धा 3 ते 4 मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. कधीकधी मखाणे मऊ पडलेले असतात, त्यामुळे ते मिक्सरवर फिरवताना पटकन बारीक व्हावेत आणि लाडूसुद्धा बरेच दिवस टिकावेत याकरता याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत मखाणे भाजून घेतलेत. मखाणे भाजून झाले की याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी बदाम घेतलेले आहेत. यालासुद्धा हलकेसे डाग येईस तोपर्यंत छान कुडकुडीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बदामसुद्धा 3-4 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतले. याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा थोडेसे सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचे. खूप जास्त याला भाजायचं नाही, नाहीतर लाडू कडवट लागू शकतात. तर हे बघा, हलकेसे कुरकुरीत होईस तोपर्यंत मी याला भाजून घेतलेलं आहे. तर लाडू बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे मी छान खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि हे थंड होण्याकरता ताटामध्ये काढून घेतलं आहे. तर घेतलेलं सगळं साहित्य छान थंड झालं की त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे आणि साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला मिक्सरवर फिरून याची फाईन अशी छान पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, मस्त असा बारीक साबुदाणा वाटून घेतलेला आहे. आता यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप काढून घ्यायचं. यानंतर मिक्सरवर फिरून घेतलेली साबुदाण्याची जी पावडर आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आणि तुपावर साबुदाण्याचं हे पीठ छान असं आपल्याला एक 4 ते 5 मिनटं मंद गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. साबुदाण्याचं पीठ भाजून घेतल्यामुळे लाडू चवीला छान लागतात आणि त्याचबरोबर ते दाताला किंवा टाळ्यालासुद्धा चिकटत नाहीत. मस्त खुसखुशीत लाडू बनून तयार होतात. तर रंग बदलू न देता 3 ते 4 मिनटं हे साबुदाण्याचं पीठ मी छान असं भाजून घेतलेलं आहे. याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. साबुदाण्याचं पीठ भाजून घेत असताना साबुदाणा आणि तुपाचा छान असा सुगंध सुटला होता, अगदी मनाला तृप्त करेल असा. आता यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत भाजलेले मखाणे, त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचे काप आणि भाजलेले बदाम आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत. सोबतच इथे मी ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे बरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आता याला आपल्याला मिक्सरवर फिरून बारीक अशी फाईन याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, घेतलेले सगळे साहित्य मिक्सरवर फिरून घेतले आणि याची मस्त बारीक पावडर तयार करून घेतली. याला आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता यातली थोडीशी पावडर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक ठेवलेली आहे. आता यामध्ये घालूयात आपण खजूर. तर यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि 2 वाटी खजुराचे तुकडे मी यामध्ये घातले. इथे आपण लाडू बनवण्यासाठी ना साखरेचा वापर करणार आहोत ना गुळाचा, तर त्याऐवजी आपण इथे खजूर घेतलेले आहेत. यालासुद्धा मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याचा छान असा मऊसूत आणि चिकट असा लगदा तयार झालेला आहे आणि यालासुद्धा आपण या मिश्रणामध्ये काढून घेणार आहोत. तर वाटून घेतलेले हे खजूर आता या मिश्रणासोबत आपल्याला चांगले मिक्स करून एकजीव करून घ्यायचे आहेत. तर हाताने बघा मी याला मिक्स करत आहे,
पण म्हणावं असं हे मिश्रण एकजीव झालेलं नाही आहे, व्यवस्थित हे एकमेकांमध्ये मिसळलेले नाही आहेत. त्यामुळे काय करायचं आहे, हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि साधारण पल्स मोडवरती एक 3 ते 4 वेळा याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे मग सगळं साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन चांगलं एकजीव होईल. हाताने याला मिक्स करायला जाल तर ते तितकंसं व्यवस्थित एकजीव होत नाही आणि त्याचबरोबर त्याला वेळसुद्धा खूप जास्त लागतो. असं मिक्सरवर फिरवून घेतलं की सगळं साहित्य मस्त असं एकजीव होतं, एकमेकांमध्ये व्यवस्थित मिसळलं जातं. आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यावरती 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर लाडू बांधत असताना लहान मोठ्या आकाराचे तुम्ही इथे लाडू बांधून घेऊ शकता. तर हे बघा, इथे मी एक असा मध्यम आकाराचा छान गोलाकार लाडू तयार करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा लाडू तयार करून घेणार आहोत. इथे आपण हे लाडू बनवण्यासाठी ना गुळाचा पाक तयार केलेला आहे ना साखरेचा. बिना पाकाचे हे लाडू बनवलेले आहेत. आपण घेतलेलं खजुराचं प्रमाण योग्य असल्यामुळे लाडू बघा अगदी फटाफट आणि व्यवस्थित छान मऊसूत बांधले जात आहेत. मस्त असे गोलाकार लाडू वळता येतात. 2 लाडू मी इथे तुम्हाला बांधून दाखवलेले आहेत आणि हे बघा आपली आषाढी एकादशी विशेष अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि शरीराला ऊर्जा देणारे मस्त असे मऊसूत उपवासाचे साबुदाणा लाडू इथे आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत. लाडू बघा किती छान गोल गरगरीत तयार झालेले आहेत. लाडू बनवण्यासाठी इथे आपण ना साखर वापरलेली आहे ना गूळ. कोणत्याही प्रकारचा पाकसुद्धा केलेला नाही आहे, तरीसुद्धा लाडू बघा किती छान मऊसूत झालेले आहेत. मस्त असे खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू बनून तयार झालेले आहेत. येत्या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.